ठरलं तर मग प्रेक्षकांनो, एपिसोड चालू झाल्यापासून ज्या गोष्टीची आपण वाट पाहत आहोत ती गोष्ट आता या भागामध्ये खरंच झालेली आहे. म्हणजे आत्तापर्यंत अगदी सुरुवातीपासून प्रियाचं भांडं कधी फुटणार हा तर विचार आपण करतच आहोत. पण त्याचबरोबर सायली तन्वी आहे हे कधी समजणार हे सुद्धा सत्य आता एकदम एकदम 99.99% उघडकीला येण्याच्या मार्गावरती आलेलं आहे. आणि इथेच आता मालिकेतली सगळी समीकरणं बदललेत. बरं, आता अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या समोर आता सांगायला लागतात, खरं तर हिची आता सगळे धंदे हे पोलिसांच्या समोर सुद्धा आम्ही उघडे करू शकत होतो, पण हिला पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी आता सांगायच्या हे म्हणून इकडे आलोय. पूर्णाजी म्हणते, पण अर्जुन, अरे हिची सगळी कारस्थानं तर आता आपल्या समोर आहेत. अर्जुन म्हणतो, नाही, सगळ्यात महत्वाची सुरुवात झाली ती म्हणजे नागराज काकांना ज्या वेळेला आपण जेलमध्ये पाठवलं ना, त्यावेळेला नागराज काका जेलमध्ये गेले, पण जाताना त्यांनी आपल्या सगळ्यांना एक कोडं टाकून गेले होते. नागराज काकांनी सांगितलेलं की या सगळ्याची ही मयसभा आहे आणि या मयसभेमध्ये तुमची सगळ्यात प्रिय व्यक्ती तुम्हाला फसवत आहे. आणि त्याच वेळेला आम्ही आता सगळा आढावा घेतला दोघांनी मिळून, आणि आम्ही दोघांनी त्याच वेळेला अनेक नावं आपल्या घरातलंच कोण आहे व्यक्ती हे शोधून काढण्यासाठी अनेक नावांची लिस्ट काढली. पण त्याच वेळेला आमच्या डोळ्यासमोर सगळ्या नावांना फुल्या मारत एकच नाव आलं, ते म्हणजे प्रिया. आणि प्रियाच या घरची भेदी असू शकते हे आमच्या डोक्यामध्ये आलं. आणि तिथूनच आम्ही हिच्यावरती लक्ष ठेवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिला पुरावा तिच्या विरुद्ध आम्हाला सापडला होळीच्या दिवशी. ज्या वेळेला होळीच्या दिवशी आता प्रतिमा आत्यांना चक्कर आली होती आणि चक्कर आल्यानंतर प्रतिमा आत्यांना ब्लड द्यायचं होतं. त्यांचं आता हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्यांना ब्लड चढवणं गरजेचं होतं. ब्लड चढवायच्या वेळेला मात्र आता इकडे ज्या वेळेला डॉक्टरांनी सांगितलं की हा रेअर ब्लड ग्रुप आहे आणि तो ब्लड ग्रुप आता शाखा म्हटले की हा तन्वीचा आहे. मग त्यावेळेला आपण प्रियाला बोलवलं होतं ना ब्लड देण्यासाठी, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रिया आता ब्लड देण्यासाठी तिकडे आलीच नाही. कारण आता त्याच वेळेला आम्हाला संशय आला होता की कदाचित आता हिचं ब्लड ग्रुप काय आहे. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी आता कार्यक्रम केला होता आपल्या इथे ब्लड कॅम्पचा. आणि ब्लड कॅम्पचा कार्यक्रम करत असताना किंवा ते उपक्रम राबवत असताना प्रियाचं ब्लड आम्ही टेस्टला दिलं आणि त्याच वेळेला प्रियाचा ब्लड ग्रुप हा आता ओ निगेटिव्ह नसून AB पॉझिटिव्ह आहे हा आमच्या लक्षात आलं. सगळ्यात पहिला धक्का घरच्यांना त्याच वेळेला बसतो ज्या वेळेला अर्जुन आणि सायली यांनी आता हे सगळं सांगितलेलं आहे. बरं, आता त्यानंतर अर्जुन फक्त नुसतं तोंडी काही सांगत नाहीये, पुराव्याच्या शिवाय आता अर्जुन काही बोलतच नाहीये. अर्जुनने पुरावे आता सगळ्यांच्या समोर सादर केलेले आहेत आणि एक एक करत सगळेजण ते पुरावे बघतायत आणि सगळ्यांनाच धक्का बसलाय. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, प्रतिमा, हे कसं शक्य आहे? रविराज म्हणतात, अगं, लहानपणी तन्वीचा ब्लड ग्रुप आम्ही चेक करून घेतला होता. आम्ही या सगळ्यामध्ये त्याच वेळेला चेकिंग केलं होतं की आता तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे म्हणून. यावरती सायली सांगते, हो ना, तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हे तुम्ही सिद्ध केलं होतं, पण आत्ता प्रियाचा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि त्यावरती रविराज म्हणायला लागतात, पण हे सगळं तुम्हाला कसं सुचलं? त्याच वेळेला सायली आता पुढची गोष्ट सांगायला लागते. सायली सांगायला लागते, मुळातच आम्हाला आता इकडे हिच्या विरुद्ध इतका मोठा पुरावा सापडला, तो म्हणजे सदा आणि मैना यांच्या घरी. मुळातच प्रिया आता सदा मैना यांना दर महिन्याला काही अमाऊंट देत आहे. आता सदा यांना अमाऊंट का देत आहे? तर आता ती त्यांना अमाऊंट द्यायची काहीतरी सत्य लपवायला. ज्या वेळेला आम्ही सदा मैना यांच्याकडे चौकशी केली ना, त्यावेळेला मग आता आम्हाला समजलं की सदा मैना यांना आता ती कर्ज म्हणून रक्कम देत आहे असं आता सदा मैनाने आम्हाला सांगितलं. पण पूर्णाजी म्हणते, कर्ज आता दर महिन्याला? यावरती अर्जुन म्हणतो, नाही, ती आता गोष्ट लपवण्यासाठी कर्ज देत होती. मुळातच या सगळ्यामध्ये आता मात्र एक पुरावे अर्जुन ज्या वेळेला सादर करतो आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो, सिनियर, आम्ही तुझ्याकडून बँक स्टेटमेंट तन्वीचे मागितले होते माहितीये, आणि तेच हे बँक स्टेटमेंट. तू हे बँक स्टेटमेंट जर का आता बघितलेस ना तर तुला समजेल की या सगळ्यामधून दर महिन्याला
सदा आणि मैना यांना पैसे ट्रान्सफर झालेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता अश्विन म्हणतो पण सदा आणि मैना हिचा काय संबंध आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच सायली सांगायला लागते ती एक महाभयंकर सत्य लपवण्यासाठी सदा आणि मैना यांना पैसे देत होती असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली सांगायला लागते आणि ते सत्य काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. सायली आता एक एक करत सगळ्यांच्या हातात कागद देते. ते कागद प्रत्येक जण पाहायला लागतं आणि त्यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते सायली अगं हा तर तुझा लहानपणीचा फोटो आहे ना. यावरती सायली सांगायला लागते नाही हे सुद्धा प्रियाने रचलेलं एक मोठं कुभांड आहे. आणि त्यावरती ती म्हणते म्हणजे काय कशाबद्दल बोलतीयस तू. आणि त्यावरती ती सांगायला लागते मुळातच आता इकडे माझ्या गाठोड्यात हा फोटो सापडणं यामागे खूप मोठं रहस्य आहे. मग आता सायली फ्लॅशबॅकमध्ये सांगायला लागते मुळातच आम्ही प्रियाचा पाठलाग केला होता आणि हे गाठोडं प्रियाने आता इकडे महिपत आणि साक्षी यांच्या घरात लपवून ठेवलं होतं. ज्या वेळेला आम्ही प्रियाचा पाठलाग करत तिथपर्यंत गेलो आणि त्याच वेळेला प्रियाने ते गाठोडं आणण्यासाठी तिकडे गेल्यावरती तिचा पाठलाग आम्ही केला. ती ते गाठोडं घेऊन पळाली होती. तिचा पाठलाग करून तिने जे गाठोडं ज्या ठिकाणी टाकलं होतं ते गाठोडं आम्ही आता शोधलं. पण पण आता ते गाठोडं मुळातच माझं नव्हतं. तिने आता या सगळ्यामध्ये मोठा कुभांड रचत ते गाठोडं माझं आहे असं दाखवलं पण मुळातच ते गाठोडं तिचंच होतं. प्रेक्षकांनो एका झटक्यात मात्र आता रविराज एकदम हुशार वकील आणि ते आता बोलायला लागतात म्हणजे म्हणजे तन्वी किल्लेदार उर्फ प्रिया मधुकर म्हणजेच ही बबली लोखंडे आहे. तिचं गाठोडं म्हणजे ही सदा मैनाची मुलगी आहे. यावरती आता रविराजांनी एका झटक्यात केस आता अचानकपणे चुटकीसरशी सॉल्व केली. आणि त्याच वेळेला मग आता सांगायला लागते सायली हो काका हेच खरं आहे. म्हणजे आता हिने आपल्याला फसवण्यासाठी सगळं सगळं हे रचलं होतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने मात्र आता इकडे सगळ्यांच्या समोर खुलासा झालाय. आणि त्यानंतर सायली सांगायला लागते खरं सांगू का काका तर ज्या वेळेला मला आता प्रतिमा आत्याचा फोन आला होता ना आणि त्याच वेळेला प्रतिमा आत्याचा फोन आल्यावरती प्रतिमा आत्या मला आता म्हणाल्या होत्या की खरं सांगू का तर आता मला मला या सगळ्यामध्ये तन्वी आता म्हणजे तन्वीच्या बद्दल प्रेम आपुलकी माया इकडे वाटतच नाहीये. का असं होतंय मला खरंच कळत नाहीये. ती माझी मुलगी आहे असं आता मला म्हणजे वाटतच नाहीये. काय असेल हे सगळं. आणि त्याचमुळे मी आता काही टेस्ट घेतल्या. प्रियाला जेवायला प्रतिमा आत्यांनी बोलवलं हा सगळा माझा डाव होता. प्रियाला जेवायला बोलवल्यावरती त्यानंतर मग आता प्रतिमा आत्यांनी तिच्या काही टेस्ट घेतल्या. पण प्रत्येक टेस्टमध्ये ती आता नापासच होत आली आणि प्रत्येक टेस्टमध्ये ती आता फेल झाली. आणि त्याच वेळेला आम्हाला समजलं होतं हिचं सत्य पण तरी सुद्धा हिने मात्र एक 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 करत आता अनेक कारस्थानं करतच गेली होती. हिने कोणालाही बक्ष नाही केलेलं आहे. इकडे आता प्रिया विचार करायला लागते आता काय करू. मी काही जरी बोलले तरी सुद्धा खूप मोठा गोंधळ होईल. पण सध्या मी काहीच बोलू शकत नाहीये. त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते अस्मिताबाई अहो तुम्हाला माहिती आहे का मुळातच या सगळ्यामध्ये म्हणजे आता हिने हिने आता तुमच्या बाबतीत सुद्धा काय गेम केला माहितीये. हिने आता या सगळ्यामध्ये तुम्हाला म्हणजे परत आणलं. आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो ना सचिन आणि साक्षीच्या अफेअर बद्दल त्यावेळेला तुम्हाला परत आणलं आणि तुमच्या समोर असं काही महाभयंकर दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये आता तुमची इमर्जन्सी डिलिव्हरी करायला लागली. बरं हे सगळं झाल्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते अगं ए सायली किती आणि किती खोटे आरोप आता तू माझ्यावरती करत आहेस. यावरती सायली म्हणते खबरदार मी कोणतेही आरोप आता काही करत नाहीये. मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते. खरं तर आता इकडे हिने हेच केलेलं आहे. त्यावरती अस्मिता म्हणते हो ही मला बोलली की पर्स विसरले आणि पर्स विसरून ती आता इकडे मला घेऊन आली आणि मुद्दामच तुम्ही दोघं बोलत असताना सगळं सत्य आता मात्र हिने माझ्यासमोर आणलं. किती किती नीच पातळीला उतरशील प्रिया. म्हणजे खरं सांगायचं तर आता घाणीमध्ये वडवडणारे किडे एक वेळ परवडले पण तू नाही परवडलीस असं म्हणत अस्मिताने प्रियाचं थोबाड फोडलंय. बरं त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते इतकंच नाहीये तर आता ज्या वेळेला तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात ना तेव्हा हिचं नवीन कारस्थान आमच्या समोर आलं होतं. हॉस्पिटलमध्ये असतानाच आम्हाला आता सँडी सँडी नावाचा म्हणजे तिचा
एक प्रियाच्या अनेक बॉयफ्रेंडपैकी एक बॉयफ्रेंड आता आम्हाला भेटला होता आणि त्यांनी आम्हाला जे काही सत्य सांगितलं ना, ते सत्य मात्र खूपच मोठं होतं. म्हणजे आता सँडीने आम्हाला सांगितलं की प्रिया प्रत्येक वेळेला या अशाच गोष्टी करत असते. प्रियाने लग्नाच्या आधी सुद्धा प्रत्येकाला आता फसवत पैशाची हे केलेली आहे आणि त्याचमुळे प्रिया आता किती खोटारडी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण खरं सांगायचं तर आता प्रियाने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना, त्यानंतर मग आता आम्ही सगळे तिचे पुरावे अधिराजच्या मदतीने सगळ्यांच्या समोर आणले. पण रविराज काका, तुम्ही आणि पूर्णाजी इकडे नव्हतात, त्यामुळे हे पुरावे तुमच्यासाठी, असं म्हणत आता ज्या वेळेला अर्जुन प्रिया आणि अधिराज प्रिया आणि सँडी अशा अनेक अफेअर ज्या वेळेला समोर आणतो, रविराज मान फिरवतात आणि ज्युनियर, मला हे अजिबात बघायचं नाहीये. पण आता मला हे अजिबात हे बघण्याची इच्छा पण नाहीये. तू हे सगळं बाजूला कर, असं म्हटल्यावरती पूर्णाजी ते फक्त एकच नजर टाकते आणि ते बाजूला करते. तिचा चेहरा एकदम पडलेला असतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो, हे सगळं सगळं जे काही आहे ना, ते सगळं तुमच्या समोर आम्ही मांडलेलं आहे. पण पण प्रियाने इतकंच नाही केलं, तर तिने फसवण्याची कोणती संधी सोडली नाहीये. खरं सांगू का सिनियर, तर आता प्रियाने जे काही केलं ना, ते सत्य तुला आता आत्ता सांगतोय आम्ही. तुझ्या नावावरती तिने आता ॲडमिशन घेतलं ना, तुझ्याकडून पैसे घेऊन तिने ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेऊन आता ती कॉलेजला जातच नव्हती. कॉलेजला सायलीने कॉल केला होता आणि त्यावेळेला कळलं की प्रिया आता ही कॉलेजला जातच नाहीये, तर तिने तुझ्याकडून पैसे लाटण्याचा हा फक्त प्रकार केला होता, असं म्हटल्यावरती सगळे सर्टिफिकेट, सगळे पुरावे सगळ्यांच्या समोर सादर केल्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, इतकंच नाहीये, तर हिने जे काही केलंय ना, फक्त आपल्यालाच नाही तर सदा आणि मैना यांना सुद्धा आता फसवलेलं आहे. त्यांची जी काही अवस्था केली ना सदा आणि मैनाची, ती अवस्था आता मात्र तुम्हाला जर का कळली ना, तर मात्र महाभयंकर होईल. हिने सदा मैनाला एका आता अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवलंय. मग खरं तर सायलीने प्रियाचा फोन उचलला ना, त्याच वेळेला त्याच्यावरती फोन आला होता मैनाचा आणि सदाची तब्येत खराब आहे असं सांगण्यात आलं. एका अंधाऱ्या खोलीमध्ये त्याला आता ठेवण्यात आलं होतं. मग सायली आणि मी जाऊन सदा आणि मैना या दोघांना वाचवलं. हिने आता त्यांना मरणाच्या दारात टाकलं होतं आणि त्यानंतर त्यांच्यासमोर हिचं आता खरं रूप आम्ही आणलं. पण आता हे सगळं जे काही ऐकायचं आहे ना, ते ह्या दोघांच्या तोंडून तुम्ही ऐका. सदा मैना येतात आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागते, मैना, ही तुमची प्रिया ही तुमची प्रिया आमच्या जीवावरती उठली होती. वेळेत जर का सायली आली नसती ना, तर हिने आमचा जीव घ्यायची एक सुद्धा संधी आता सोडली नव्हती. सायलीनेच हिचं खरं रूप आमच्या समोर आणलं, असं म्हणत मैना आता कशा पद्धतीने सायलीने प्रियाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठव हे सगळं सगळं सांगायला लागते. आणि त्यानंतर सदा आता म्हणायला लागतो, मैने, अगं कुणाकडून अपेक्षा करायची? पोटच्या पोरीने आपल्याला हा धोका दिला आणि काहीही संबंध नसणाऱ्या सायलीने आपला जीव वाचवला. म्हणजे आता किती आणि कसं या सगळ्याचा आपण बोलायचं, मला काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर सगळेच जण आता मात्र चिडलेत आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, फक्त सदा मैना नाही, तर अजून एक साक्षीदार आहे, वंदना जाधव. ओळखतोस का प्रिया वंदना जाधवला? प्रिया म्हणते, आता ही कोण आहे वंदना जाधव? मी नाही कुणाला ओळखत. पण त्याच वेळेला अर्जुन सांगायला लागतो, प्रियाने त्रास दिलेल्या माणसांपैकी ही एक बाई आहे, वंदना जाधव. आणि आता वंदना जाधवची माहिती आम्हाला खरं तर शांताकडूनच मिळाली होती. खरं सांगायचं तर शांताला सुद्धा आता तिच्या नवरा त्रास देतोय म्हणून एका ठिकाणी लपवणं हे सुद्धा आता खोटं होतं. प्रियापासून तिचा बचाव करणं हा एकमेव हेतू होता, म्हणून तिला दुसरीकडे ठेवलं होतं. प्रेक्षकांनो, अजून गुलदस्त्यामध्ये असलेला विषय म्हणजे शांताचा खून प्रियाने केलेला आहे. आणि त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, या शांताने आम्हाला वंदना जाधवबद्दल सांगितलं. वंदना जाधवचा आम्ही आता पत्ता शोधून काढला आणि त्यानंतर तिची भेट घेतली. ही वंदना जाधव दुसरी तिसरी कोणी नाहीये. जिच्या मुलाला प्रियाने पांगळं केलं लहानपणी ती आहे या ताई, असं म्हणत वंदनाला आतमध्ये बोलवल्यावरती वंदना सगळ्यात पहिली प्रियाच्या थोबाडीत देते आणि किती वर्ष तुला मी शोधतीये, आज आता तू इकडे मला सापडलेली आहेस, असं म्हणत तिने थोबाड फोडलंय. यावरती ती म्हणते, मी तुम्हाला ओळखत नाहीये. त्यावरती ती म्हणते, कशी ओळखशील?
सोहम जाधवला ओळखतेस? अगं ज्याला लहानपणी कायमचं पांगळं आता केलंस आणि त्यानंतर आत्ता आत्ता तुला लाज नाही वाटत हे सगळं करायला? आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते, खोटं बोलताय तुम्ही. यावरती अजून एक सणसणीत थोबाडीत देत वंदना जाधव सांगते ही लहानपणापासून आता क्रिमिनल माइंडची मुलगी होती आणि लहानपणापासूनच हे सगळं करत होती. असं म्हटल्यावरती एक प्रियाची अशी काही कारस्थानं उघडकीला आणलेत ज्याचा आपण विचार पण करू शकत नाहीये. अर्जुन सायलीने अगदी सिक्सरवरती सिक्सर मारत सगळं सत्य समोर आणले आणि फायनली शेवटचं आता मात्र वर्डिक्ट ठेवत अर्जुन सांगायला लागतोय ही आता ना तन्वी किल्लेदार आहे, ना तन्वी सुभेदार आहे, ना ही प्रिया मधुकर आहे, ही आहे बबली लोखंडे. आपल्या सगळ्यांना फसवणारी बबली लोखंडे, सायली सांगते. आणि हे त्यावेळेला कन्फर्म झालं जेव्हा आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हिच्या पाठीवरती भाजल्याची खूण पाहिली, जी आता हिला खरं तर सोहमने हिच्या पाठीवरती एक जळतं लाकूड टाकलं होतं त्याची खूण होती. आणि त्यानंतर सगळं कन्फर्म झालंय. प्रेक्षकांनो, प्रिया आता बबली लोखंडे आहे. सत्याचा उलगडा झाल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. आता ह्याच्यानंतर काय होणार? प्रियाला काय शिक्षा मिळणार? बरं, प्रियाने खून केलाय हे सत्य अर्जुन सायली कसं सिद्ध करू शकणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.